नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आज आपण वेळापूर या ठिकाणी आहोत. आपण बघू शकताय की या ठिकाणी अमृत सोशल फाउंडेशन अमृत वारी 2025 हे एक सोशल फाउंडेशन आहे. ते फाउंडेशन वारकऱ्यांसाठी कांस्य थाळी मसाज सेंटर या ठिकाणी त्यांनी उभा केलेला आहे आणि आपण त्या ठिकाणी आलेलो. त्याच्या प्रतिक्रिया काय आहेत आपण लोकांना विचारूया. दादा, नाव काय आपलं? संदीप चव्हाण. कुठून आलात? हिंगोली. हिंगोली. आता आपण ह्याच्यावरती बसलाय, हे मसाज करायला लागली. काय वाटतं पाहायला तुमच्या? खूप छान वाटते. खूप छान वाटतंय. ह्याच्या आधी कधी केलेत का मसाज? नाही, कधीच नाही. कधीच नाही केलं. पहिलीच वारी आहे. पहिलीच वारी आहे आणि पहिल्या वारी मध्येच मसाज करताय? मसाज करतो. बर. आपल्याला किती किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर पाय दुखतात? 20-25 किलोमीटर झाल्याच्यानंतर. इथं आल्यानंतर काय वाटतंय आता या मशीन वरती? छान वाटते, आराम वाटते. आराम वाटते. बर. आपल्यासोबत अजून काही आहेत, आपण बोलू. बाबा, तुमचं मसाज करून पूर्ण झालेलं आहे. काय वाटलं तुमच्या पायाला? बरं वाटाले. बरं वाटाले. बर. एक नंबर आहे. एकदम खालून गुदगुल्या आधी व्हायले होते आणि पुन्हा मग असं एकदम शांत होते पाय. म्हणजे जी काय अशी जी तणाव होत ती कमी होते. म्हणजे पायावरचं जे तुमचं दुखणं होतं कमी झालं. ती तणाव जे असते तर वाढायलेलं ती कमी होते. शिरा मोकळ्या होते त्या सगळ्या. कितवी वारी? 20वी आहे. 20वी. यंदाची वारी कशी आहे? काय यंदाची वारी सगळ्यात भारी. आतापर्यंतच्या येणाऱ्या वाऱ्यात यंदाची वारी सगळ्यात भारी. याचं काय नाही, एकदम चांगला आहे. काय वाटतं तुम्हाला ह्याच्यावरती मसाज करताना? छान वाटतंय. मी ड्रायव्हर आहे, संबोलिंग स्वामी. फक्त क्लचचा पाय दुखत होता म्हणून मसाज करतोय. छान वाटते. एवढ्या सगळ्या लोकांची जबाबदारी घेऊन तुम्ही गाडी चालवताय आणि ह्याच्यासाठी तुम्ही इथं मसाज करायला आलाय. काय वाटतंय तुम्हाला? एकदम योग्य वाटतंय आणि लोकांची सेवा करणं अत्यावश्यक आहे. चांगलं वाटतंय. छान. तुम्ही गाडीमध्ये ड्रायव्हर आहात. किती लोक आहेत तुमच्या गाडीमध्ये? किती लोकांची? 60. तसे तर 250 आहेत, पण 5 गाड्या आहेत आमच्या दिंडीत. बर. 250 लोकांच्या तुमच्या दिंडी आहे, त्याच्यामध्ये 5 गाड्या आहेत. 5 गाड्यापैकी 60 लोकांची सवारी करता तुम्ही. 60 लोकांची. मग ज्या पायानं आतापर्यंत क्लच चालवलेत त्याला या ठिकाणी आता ठेवल्यानंतर काय वाटतंय? आता मसाज केलं छान वाटायला. पाय हलका हलका वाटायला. बर बर. मी घरी पण मसाज करून घेत नाही, दाबून घेत नाही, पण आता जरा ट्रॉफिक मध्ये जाम वाटते म्हणून मसाज करून घेतलाय. छान. काय वाटतंय तुम्हाला? छान वाटते. छान वाटते. त्याच्या आधी कधी केले का असं मसाज? नाही, मसाज केली नाही. बर. पहिलीच वेळ आहे? पहिलीच वेळ आहे. आता परत काय जर ह्याचा फरक पडला तर करील काय? कुठं करेल साहेब? पुढे समोर. या ठिकाणी ह्या मशीन आहेत. ह्या मशीनवरती अनेक लोक आपल्या पायाची मसाज करत आहेत. पण ज्या अमृत सोशल फाउंडेशन यांनी जे हे आयोजित केलेलं आहे, वारकऱ्यांसाठी जी सेवा देण्याचं काम केलेलं आहे, त्यांच्यासोबत त्यांचे काही सहकार्य आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. सर, आपलं नाव? रामकृष्ण हरी. शैलेश पोटे माझं नाव. आम्ही पूर्ण महाराष्ट्रात अमृत सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून विविध कामं करत असतो. तर यावेळेस मुख्यमंत्री सहायता कक्षातनं विविध वारकऱ्यांसाठी विविध कामं करण्यात येत आहे. तर आम्हाला त्याच्यात प्रभावित झालो. मग आम्ही ठरवलं की आपणही यात एक खारीचा वाटा घेऊ शकतो. तर याच्यात आम्हाला मोलाचं सहकार्य मुख्यमंत्री आरोग्य सहायता कक्षाचं झालेलं आहे. या ठिकाणी या आपला अमृत सोशल फाउंडेशनचं कोण चालवतंय? अमृत सोशल फाउंडेशन म्हणजे फक्त एक नाव आहे. हे कोण चालवतं पेक्षा आपण सगळे मिळून हे करतोय. जसं आता तुम्ही वार्तांकन करत आहात तर तुम्ही पण एक परिवाराचा अमृत सोशल फाउंडेशन दिसतात का तुम्ही तुमचं कार्य करत आहात. असं प्रत्येक जण जे खारीचा वाटा घेते त्यांच्या क्षेत्रात ते याच्यात ह्या वारीमध्ये या आपल्या अमृत कुंभच म्हणू शकतो याच्यामध्ये योगदान देत आहेत. हे आपल्या फाउंडेशनचे मेंबर. आपण वारकऱ्यांची सेवा करताय, काय वाटतं नेमकं? वारकऱ्यांची सेवा करत हे याच्यापेक्षा मोठं पुण्याचं काम दुसरं कोणतं नाही. आम्ही खूप दिवसापासून याची वाट बघत होतो की सेवा आपण ह्या कुंभच आपण म्हणू शकतो. या कुंभात या वारकऱ्यांच्या चरणी जाऊन नतमस्तक होऊन त्यांची सेवा करू शकतो. तर खरं म्हणजे आता विठ्ठलाचं दर्शन ह्या गर्दीत होणार की नाही हे माहित नाही, पण हे वारकऱ्यांची सेवा करूनच विठ्ठलाचं दर्शन झाल्यानंतर विठ्ठल आपल्याला आशीर्वाद देतोय हे असं वाटतंय.
आणि लोकांकडून काय काय भावना होते तुमच्याबद्दल? काय ह्या लोकांच्या भावना माझ्याबद्दल पेक्षा मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्याविषयी त्यांच्या भावना खूपच चांगल्या आहेत की फडणवीस साहेबांनी आपल्या लाडके मुख्यमंत्र्यांनी खूप चांगलं व्यवस्था ह्या वेळेस केलेली आहे आणि ह्या व्यवस्थेला हे खूप प्रभावित झालेले आहेत की अशी मागच्या वेळेसपेक्षा ही यावेळेसची व्यवस्था ही खूप चांगली आहेत आणि त्यांनी फडणवीस साहेबांना खूप आशीर्वाद दिले की पुढच्या वर्षी हेच मुख्यमंत्री व्हावेत. रेकॉर्ड ब्रेक होईल का? रेकॉर्ड होईल का यंदाच्या वारीचं? नाही, रेकॉर्ड ब्रेक होणार तर रेकॉर्ड ब्रेक जे आशीर्वाद मिळणार आहे आम्हा सर्वांना आणि जे याचे प्रमुख आहेत आपले मुख्यमंत्री साहेबांना यांच्या आशीर्वादाचं रेकॉर्ड ह्यावेळेस ब्रेक होणार आहे हे तर ठामपणे मी सांगू शकतो. त्या मशीन विषयी आम्हाला काय माहिती सांगू शकाल का? ह्या मशीन विषयी माहिती म्हणजे कसं आहे की वारकरी खूप दिवस चालत येतात. जे आपली काश्य थाळी आहे जे पारंपरिक पद्धतीने काश्य थाळी येते तर ह्या काश्य थाळीच्या मदतीने जे आपल्या टॉक्सिक आहे ते सगळं बाहेर पडत आहे आणि जे नसा आपल्या ज्या ताण येतो नसांवर रक्तपुरवठा ते ह्या थाळीच्या निमित्त तो रक्तपुरवठाही सुरळीत होत असतो. साधारणतः किती वेळ चालवली जाते ही थाळी? साधारणतः 10 मिनिटं चालवली जाते. एक स्टँडर्ड त्याचा टाइम आहे तर 10 मिनिटं ही थाळी चालवली जाते. तर झाल्यानंतर पण आम्ही खूप जणांचा त्याचा फीडबॅक घेतला की तुम्हाला काय वाटतंय, फरक कसा पडतोय, काय आहे. तर ते म्हणाले की आम्हाला खूप चांगला इफेक्ट होतोय आणि तुम्ही आवर्जून करा. तर आपण हे आजही आपण कंटिन्यू करणार आहोत आणि 5 आणि 6 तारखेला त्याचं महाआरोग्य शिबिर आहे तेव्हाही आपण याची सुविधा आपण वारकऱ्यांसाठी आपण त्याचं करणार आहोत, सुविधा देणार आहोत. किती मशीन आहेत? मशीन त्याच्या असं आपल्याकडचं 20 ते 25 मशीन आहेत पण आता आवश्यकता इथे प्रमाणे कशी होती की आता ह्या 4-5 ते 5 मशीनची आवश्यकता इथे होती. बाकी मशीन आहे ते दुसऱ्या सुविधा केंद्रांवर आहे. असं मग आवश्यकतेप्रमाणे आपण ते करत आहोत. असं आपण बघू शकता आरोग्याची वारी पंढरपूरच्या दारी या पद्धतीने अमृत सोशल फाउंडेशन हे उत्तम दर्जाचं आरोग्यासाठी वारकऱ्यांसाठी सेवा देत आहे. त्याबद्दल त्यांचं मानावं तेवढं आभार आहेत. कॅमेरामन गणेश देशमुखसह मी प्रदीप फडतरे, राष्ट्रशक्ती न्यूज, वेळापूर.